सावली ही अशात हसते, ठाव ठिकाण माझा पुसते, मीच मला मग शोधत बसते. बोल मला तू हळुवार काही, सांग भले तू माझा नाही. कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोलके, तुझ्यानी माझ्या ओठे हलके, असुनी ननी अश्रू पोरके. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता, 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 अस्मिता. अभिला बाळ झालेलं तुला नकोय, कारण आता तुझं बाळ जहागीरदारांचं एकुलता एक वारीस आहे. मला सांग, संग्राम शेठ कोण आहे ग? तुझ्या मनात जे काही होतं ते आत्ताच कळलं. परिता, हेच ओळखलंस का ग तुम्हाला? माझ्याशी तो चांगला वागला, मग मी कशाला उगाच भांडू? सुहास, तू अरे जहागीरदार कुटुंबाचा एक मेंबर आहेस. म्हणजे काय होईल तर जहागीरदार कुटुंबात इस्टेटीला वारसदार वाढेल म्हणजे? कोण म्हणजे काय? माझ्यावर आणि अभिवर हल्ला करणारा सापडला का? काय आमच्यातल्या काही नालायक माणसांमुळे खातं बदनाम झालंय. खरं सांगू ना तर हल्ली आम्हाला एकमेकांशिवाय चालतच नाही. संग्राम संपल्यावरच आता ही दुश्मनी संपणार आहे. हा, म्हणून तुम्ही त्याला संपवायला जाऊ नका. नाही नाही, तो त्याच्या कर्माने मरणार आहे. आम्ही त्याच्या विरुद्ध पुरावे गोळा करायला सुरुवात केलेली आहे. पण ऑफिसर, तुम्हाला सगळं माहित असून सुद्धा तुम्ही त्याला अटक का नाही करत? पकडण्याआधीच तो निर्दोष सुटलेला असतो. काय तुम्हाला सगळं माहिती असून सुद्धा तुम्ही मला असं विचारताय? नवल वाटतं मला. खरं म्हणजे ना, तुम्ही एक पोलीस चौकीच उभी केली पाहिजे संग्रामच्या फार्म हाऊस. म्हणजे काय होईल की तुम्हाला दोघांना सोयीचं जाईल. ही असली आयडिया काय त्या संग्रामला देऊ नका. प्रत्यक्षात उतरेल तो. फुकटचं पोलीस एस्कॉर्ट मिळेल त्याला. चला निघतो. तेवढी जरा स्वतःची घरच्यांची काळजी घ्या. क्षुल्लक गोष्टीवरनं सुद्धा दुर्लक्ष करू नका. मला इन्फॉर्म करत चला. बाय द वे, तुमचे बंधू आदित्य जहागीरदार कुठं दिसले नाहीत बरेच दिवसात. बाहेर गावी गेलेत वाटतं. नाही, इथून पुढे बाहेर गावी जात असताना मला इन्फॉर्म केल्याशिवाय बाहेर जात जाऊ नका म्हणा. आधीनी काय केलं? काय नाही हो, सहज चौकशी केली. नाही, तुमची चौकशी कधी सहज नसते. अहो सांगितलं ना, सहज चौकशी केली. तो आला की तेवढं मला इन्फॉर्म करायला विसरू नका. येतो मी.
माझ्या तर बायको म्हणून मी तुला काहीच प्रश्न विचारायचे नाहीयेत का? काय प्रश्न अजून विचारणार आहे? घरी परत कधी येणार आहेस? 15 दिवस फक्त एवढे एक उत्तर देऊ नको रे स्टँडर्ड. का काय आदित्य, ते रोज काहीतरी नवीन नवीन गोष्टी घडत असतात. मी तुला प्रत्येक गोष्ट फोनवरून नाही सांगू शकत. तू लवकर घरी परत ये. हॅलो हॅलो, तू ऐक. हॅलो, रेंज मध्ये ये. काल इन्स्पेक्टर येऊन गेले तुझी चौकशी करायला. आता का परत तू मला विचारू नको. घरी परत ये आणि विचार इन्स्पेक्टरला जाऊन. माझा मूड ठीक आहे. काही नाही रे. नाही, अजून नाही नीट बोलत आहे. हे बघ, मी कंप्लेंट करत नाहीये. तू आता मला विचारलंस म्हणून मी हॅलो. हा, मी नंतर बोलते तुझ्याशी. नंतर बोलते. रिकाम टेकडी माणसं आहेत आजूबाजूला. आता दुसरं कोण असणार आहे आदित्य? हॅलो हॅलो. मोबाईलची रेंज गेली की फोन बंद करावा, त्याने मोबाईलला आराम मिळतो. अस्मिता अस्मिता. मोबाईलची रेंज गेली की फोन बंद करावा, त्याने मोबाईलला आराम मिळतो. आपल्या घशाला आराम मिळतो. क्या आपल्याच घरचं आहे का? नको, हरकत नाही. वहिनी, एक विचार, म्हणजे कोणाशी कंप्लेंट करत होतात? मला कुणाचीही कंप्लेंट करायची गरज नाहीये, कारण माझे प्रॉब्लेम सोडवायला मी समर्थ आहे. माहितीये मला माहितीये तुम्ही समर्थ आहात ते. पण कसं आहे वहिनी, सगळेच प्रॉब्लेम रिक्वेस्ट करून सॉल्व्ह नाही होत. स्वतःच्या नवऱ्याला रिक्वेस्ट करण्यात लाज कशाला वाटायला पाहिजे? असो, ज्यांनी कधी संसार केलाच नाही त्याला ह्या गोष्टी काय समजणार आहेत? करेक्ट आहे वहिनी, म्हणजे मला नाहीच समजणार. कारण मला सांगते कोण? तर ज्यांचा संसार मोडकळीस आलाय ते. या संपूर्ण घराचा डोलारा त्या म्हाताऱ्याच्या जीवावर आहे. वहिनी, असं पटकन रागावून बघू नका हो, भीती वाटते मला. मी खरं तेच बोलतोय. पण म्हणजे एकदा का हा म्हातारा खपला की काय राहणार आहे? म्हणजे म्हातारा म्हणजे कसं आहे, तो तुमचा सासरा आहे, माझाही सासरा आहे. पण आता सासरा आपला म्हातारा होत चाललाय. एक मिनिट, काय खपला लावलाय? तुम्ही काय अमरपट्टा घेऊन आलात वरून? आणि बाबांविषयी असं बोललेलं मी खपवून घेणार नाही. ज्यांच्या घरात राहताय त्यांच्याच विषयी तुम्ही. वहिनी, कसं आहे, ज्याची जशी लायकी असते ना तसंच मी बोलतो. बाबा जसे माझ्याशी वागले तसं मी त्यांच्याशी वागतो. तुम्हाला एक गंमत सांगतो. मी जेव्हा तुरुंगात होतो ना तेव्हा एक पुस्तक माझ्या वाचनात आलं होतं, जहागीरदारांचा इतिहास. दोन धडे तुमचे पण होते, वाचलेत मी. घरात शिरल्या काय धिंगाणा घातला होता तुम्ही, अप्रतिम. सांगू थोडे किस्से सांगू त्यातले. तेव्हा जे मला योग्य वाटलं ना तशी मी वागले. त्याबद्दल कुठलंही एक्सप्लेनेशन मी देत नाहीये.
एवढंच सांगते की त्यानंतर मी जन्मभर उगाळत नाही बसले माझं वागणं. तुम्ही पण तुमचं वागणं बदला. अजूनही वेळ गेलेली नाहीये. जहागीरदारांचा हा डोलारा जर आपण सांभाळला नाही ना तर तो कोलमडून पडेल. फोनला सुद्धा रेंज आली. जमल्यास तुम्हीही या घराच्या रेंजमध्ये या. हॅलो, हा बोल आदित्य. मेरे पिया गए रंगून किया है वहां से टेलीफोन तुम्हारी याद सताती है जिया में आग लगाती है. या वेळेला सुहास इथे नसेल हे वाटलंच होतं मला. बरं झालं तू इथे आलीस ते. अगं नाही तर तुला कुठे गाठू याचाच विचार करत होते. अगं काय झालं एवढं? नाही ग, तसं काही सिरियस नाहीये. वनिता वहिनी आणि तेजूचं भांडण. अगं वनिताच्या मनात अजूनही तेजूबद्दल अढी आहे. ती असणारच ग. हे सगळं नॉर्मल व्हायला काही काळ जावा लागणार. तुला माहितीये का, तेजू वहिनीकडे आधी ती बघतही नव्हती. आता निदान बोलते तरी तिच्याशी. काय बोलते? अगं बोलत नव्हती ना तेच बरं असं म्हणायची वेळ आली आता. इतकं कडवट बोलते ना ती. पण आता काय घडलंय नवीन? अभिच्या दुसऱ्या लग्नाचा खूळ डोक्यात घेतलंय. काय? अस्मिता अस्मिता अभिच्या दुसऱ्या लग्नाचा खूळ डोक्यात घेतलंय. काय? तेजू सांगायला गेली तिला की अगं बाई हे असं नको करूस. स्वतःच्याच नवऱ्याचं दुसरं लग्न करून देणं, स्वतःसाठी सवत आणणं हे पिक्चर मध्ये ठीक आहे, खऱ्या आयुष्यात हे नाही चालत. तिच्याच भविष्याच्या दृष्टीने हे सगळं वाईट आहे. अगं तेजू बरोबरच सांगते तिला. वनिता वहिनी हे सगळं मूर्खपणा करते हे कळत नाहीये का तिला? अभिचं दुसरं लग्न होणार, मग तिच्या सवतीला मूल होणार, म्हणजेच जहागीरदाराला वारसदार मिळणार, त्यांच्या इस्टेटीत वाटेकरी मिळणार असं तेजूला वाटतंय. म्हणून अभिच्या लग्नाला तिचा विरोध आहे. असं कोण म्हणतंय? असा वनिता वहिनीने तेजूवर आरोप केलाय. चायला या वनिताचं डोकं पण भन्नाट आहे. कसल्या सॉलिड सॉलिड कल्पना आहेत मग ना तिच्या डोक्यात. काय म्हणालीस तू? काय म्हणाले? त्या जयवंत बरोबर. ताई आता हे महत्वाचं आहे का? त्या दोघींचं भांडण कसं मिटवायचं याचा विचार कर आधी. ओके, पण या सगळ्याला थोडा काळ जावा लागेल अमिषा. अगं तोपर्यंत भांडण विकोपाला जाईल त्यांचं. या सगळ्यावर ना लवकरच उपाय करायला हवाय आपण. ए ताई, आपण असं केलं तर? हा बोल. म्हणजे बघ, आणि हे बघ, या सगळ्यातून फायदा नाही झाला ना तरी नुकसान तरी निश्चितच होणार नाही. अमिषा, आपण हे सगळं करण्याआधी आपण तेजूला विश्वासात घ्यायला हवं. ते सगळं माझ्याकडे लागलं. वेळ आली ना तर अभिदादालाही विश्वासात घेऊ आपण. ठरलं. अहो, तुम्ही यावेळी जेव्हा विपश्यनाला जाल ना तेव्हा मी येणार आहे तुमच्याबरोबर. मौन बाळगणं म्हणजे विपश्यना नव्हे,
तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाहीये ते. पण मी कुठे म्हटलं सगळं सोपं आहे, मला सगळं जमेल. मी तिथे तुमच्या बरोबर येईन, तिथल्या वातावरणाचा अभ्यास करीन आणि मला जमलं तर तिथे राहीन, नाहीतर परत येईन. नाही, सध्या नको. काय सध्या घरी आपल्या दोघांपैकी कोणीतरी राहणं फार आवश्यक आहे. घरात ही शांतता दिसत असली तरी ही वरवरची शांतता आहे, स्फोटक शांतता. आदित्य अजून घरी आला नाहीये. अभिजितचं डोकं ठिकाणावर नाहीये. आणि त्यात वनिता त्याच्या मागे लागली, दुसरं लग्न कर म्हणून. घरी आलो की दरवेळी नवीन काहीतरी असतं. मूल होत नाही म्हणून घटस्फोट घेणं किंवा एखादं मूल उपाय म्हणून दत्तक घेणं, हे आजपर्यंत ऐकलं होतं मी. पण आपला नवरा बाप व्हावा यासाठी त्याचंच लग्न लावून देणं, स्वतःची सवत घरात आणणं, ही कल्पना मुळातच क्रांतिकारक आहे. क्रांतिकारक? कसली डोंबलाची क्रांती हो? ती काहीतरी मूर्खासारखं बोलते आणि तुम्ही तिचं कौतुक करता. वर तिला काही सांगायला गेलं ना तर अंगावर येते, अशी मांजरीसारखी फिसकारते. तुम्ही देखील वाटेल तसं बोललात तिला. हे बघा, तो इतिहास झाला. आता ते शब्द पुसता येणार आहेत का? आणि मी आणि वनितानं तिची माफी मागितली, अगदी संधी मिळेल ना तेव्हा माफी मागितलेली आहे. तुम्ही तिची माफी मागितली आणि तिने तुम्हाला माफ करावं अशी तुम्ही का अपेक्षा करता? नाही, असं नाही, पण निदान हे भांडण संपवावं असं तुम्हाला नाही वाटत? आणि मला लाख वाटतंय, पण होणार आहे का तसं? जरा जरा सबुरीनं घ्या, हॅव पेशन्स. हळूहळू होतील बदल. तुम्ही जाताना एकदा तेजूशी बोलून जा. खूप मनाला लावून घेतलंय तिने. हो, म्हणजे ती वनिताला समजवायला गेली तर तिला हा नसता शहाणपणा कोणी करायला सांगितला होता? चांगल्या करताच गेली होती ना ती. चांगुलपणा तेजस्विनीकडून शिकण्याच्या मनस्थितीत वनिता नाहीये, हे तेजस्विनीला समजावून सांगा. मी परत जाणार आहेच, पण जाण्यापूर्वी दोघींना समजावण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, पण यावेळी तुमच्या बरोबर मी येणार एवढं लक्षात ठेवा. हो, ते लक्षात आहे माझ्या. पण पुन्हा एकदा सांगतोय, तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाहीये. आज काय खबर आणलीस रे? गावाकडे जाईन म्हणतो. खबर काय आणलीस ते सांग. खबर कसली बाई? पावसाची बोंबाबोंब. साला खबर काय आणलीस ते बोल. म्हातारीचा हाल होत असतील हो, त्यामुळे गावाला जाऊनच येतो मी. तुझ्या त्या म्हाताऱ्याच्या तर साला मी मगासपासून विचारतो खबर काय आहे, आणि तुझं आपलं गावचं दळण चालू आहे. हो, मारताय कशाला? खबर असती तर दिली नसती. बघावं तेव्हा मारत असतात. मी जातो गावाला. ठीक आहे, आणि गावाला जा, तुझ्या म्हाताऱ्याला बरं वाटेल. बाई
तुम्ही एक नंबरचे फंटर निघाला. तुला माहितीये माझ्यात हा बदल कुणामुळे झालाय ते? परिस्थितीने. तुम्ही इथून गेलात तर फार उपकार होतील आमच्यावर. कसं आहे ताई साहेब, मी जन्मताच लोचट आहे. नुसतं पिकनिकला जायचंय असं म्हटलं तरी किती उत्साह वाटतोय, हो की नाही? आपल्याला उत्साह वाटून काय उपयोग? पण माझा तर विचार करशील ना. अगं मग मला दे ना जे मला हवंय. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता,